बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांना वेळोवेळी आवाहन, सवलती तसेच नोटिसा बजावून देखील दुर्लक्ष केले जात असल्याने आता 50,000 थकीत मालमत्ता धारकांच्या घराला महापालिकेचे नाव लावण्याचा निर्णय घेण्यात आला। दरम्यान मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटीलकर वसुली करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या। कोट्यवधींची थकबाकी असल्यामुळे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे। मार्च अखेर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून तीव्र कारवाई केली जाणार। यासाठी वर्षानुवर्ष थकीत कर न भरणारे थकीत बाकीदारांची नावे दैनिकात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली। आधी तुमचं तर छोटं 5-7 लाख काही जण 10-20 लाख वाले सगळ्यांचं प्रॉफिट मी फोन आला मी माझं काम होणार 25 लाखाचं चेक पण इथून जात होता त्यांच्याकडनं थकबाकी वसूल करणं अपेक्षित आहे। यावर्षी कुठल्याही हालतीमध्ये शास्त्री माफी होणार नाही, त्यामुळं तो वसुलीचा जो हे आहे आता दुर्दैवाने आयुक्तांना पण बाहेर पडायला लागतं। यापुढे ही कारवाई अशीच निरंतर चालू राहील। ज्यांना आपण जप्तीच्या नोटिसा दिलेल्या आहेत त्यांच्या 10 दिवसामध्ये ऑक्शनची प्रोसिजर पण आम्ही स्टार्ट करणार आहोत। या ऑक्शनमध्ये कुणी सहभागी नाही झालं तर या लोकांच्या याच्यावर मालमत्तेवर महानगरपालिकेचं नाव लागेल आणि ते नाव तोपर्यंत असेल जोपर्यंत ती थकबाकी क्लिअर होणार नाही। त्यामुळे यापुढे ही प्रक्रिया निरंतर चालू राहील। 1 तारखेला हे जे बिगेस्ट डिफॉल्टर आहे 50,000च्या वरचे त्यांची सगळ्यांची नावं आम्ही पेपरमध्ये पण जाहीर करणार। मॅडम आज आता जवळजवळ 10 लोकांवर तरी माझं टार्गेट आज 10 जणांचं आहे। तर काही हॉटेलचे जागा आहेत तर तिथे वसुली खूप दिवसापासूनची बाकी आणि त्यांनी काही रिस्पॉन्स दिलेला नाही आहे। तर या लोकांवर आम्ही कारवाई करतो। 5 लाख आणि त्याच्या वरच्या रकमा आहेत काही जणांकडे, त्याच्या खालच्या पण रकमा आहेत। तर मोठ्या प्रमाणावर टॅक्स ज्या ज्या प्रॉपर्टीचा थकीत आहे तिथे तिथे आम्ही जाऊन प्रत्येक ठिकाणी आम्ही वसुली करणार। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।